सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब यांचं राज्य सहकारी बँकेच्या वतीनं आजच्या या 500 कोटी रुपये रोखे वितरण शुभारंभ प्रसंगी मनःपूर्वक स्वागत. राज्य बँकेच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस आहे. आर्थिक सक्षमतेच्या सर्व निकष सतत पूर्ण केल्याने रिझर्व्ह बँकेने आपल्या बँकेस प्रथमच 500 कोटी रुपयांचे रोख्यांचं वितरण करण्यास अनुमती दिली आहे. त्याचा शुभारंभ आज आपण सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व आदरणीय दादांच्या शुभ हस्ते करत आहोत. रिझर्व्ह बँकेने अशा प्रकारचे कर्जरोखे वितरण करण्यास अनुमती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही संपूर्ण देशामध्ये एकमेव अशी प्रथम बँक ठरलेली आहे. अनस्कर साहेबांनी या राज्य बँकेचा जो पदभार हाती घेतला त्यावेळेसपासून अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन आणि कामकाज केलं. बघितलं आतापर्यंत आपण त्यांनी केलेल्या कामाचा आढावा आपल्यासमोर ठेवला. 600 कोटीच्या वर त्यांनी या ठिकाणी प्रॉफिट केलं. कारखानदारी जीवन ठेवण्यासाठी त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं. अनेक चांगल्या प्रकारचा अधिकारी म्हणून या ठिकाणी त्यांनी काम केलं. बँकेचे प्रशासक माननीय विद्याधर अनासकर यांना 1 लाख रुपयांच्या रोख्यांचं वितरण करण्यात येत आहे. प्रखर आम्ही निडर आम्ही शिखर आम्ही हो प्रखर आम्ही निडर आम्ही शिखर आम्ही प्रखर आम्ही निडर आम्ही शिखर आम्ही हो प्रखर आम्ही निडर आम्ही शिखर आम्ही. अनेक मान्यवरांनी इथं पैसे गुंतवलेले आहेत. आज बँक एवढी चांगली चाललेली आहे की मी बघत होतो गेले 3-4 वर्ष बँक नेहमी 600 कोटी रुपयापेक्षा जास्त नफा त्या ठिकाणी कमवते. 22ला 603 कोटी होता, 23ला 609, 24ला 615, 25ला कदाचित 650पर्यंत पोचेल असा माझ्यासारख्याचा अंदाज आहे. रिझर्व्ह बँकेकडनं 500 कोटी रुपयाचं कर्ज रोखे विक्रीस मिळालेली परवानगी आणि त्यांच्या विक्रीस आज झालेली सुरुवात ही माझ्या माहितीप्रमाणे 100हून अधिक वर्षाचा वारसा लाभलेल्या राज्याच्या सहकार क्षेत्राकरता अतिशय अभिमानाची ही गोष्ट आहे. प्रखर आम्ही निडर आम्ही शिखर आम्ही हो प्रखर आम्ही निडर आम्ही शिखर आम्ही.